तर बघा, आपल्या या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय आणि क्रमवार नैसर्गिक संख्या यांची बेरीज कशा पद्धतीने करायची ते बघणार आहोत. आता ज्या संख्यांना आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात सहजतेने आपण वापर करतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. आता नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. बघा, 1 ही पहिली नैसर्गिक संख्या आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अशा पद्धतीनं अनंतपर्यंत, म्हणजे नैसर्गिक संख्यांना कोणताच अंत नाही. म्हणजे अनंतपर्यंत एक, पण सुरुवात 1 पासून होते. 1 पासून तर अनंतपर्यंत म्हणजे ज्या संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. बघा, 1 पासून अनंतपर्यंत सर्वच, म्हणजे त्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 असं 100, 101, 102, 1000 म्हणजे अनंतपर्यंत आपण जिथपर्यंत संख्या म्हणू शकतो त्याच्याही पुढे म्हणजे अनंतपर्यंत या त्या सर्व संख्यांना, म्हणजे 1च्या पुढील सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. तर आता क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज जर आपल्याला विचारली तर ते कशी करायची बघा. आता त्याचं एक सूत्र आहे, n गुणिला कंसामध्ये n अधिक 1 भागिला 2. बघा, अशा पद्धतीचे सूत्र आहे, n गुणिला कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण भागिला 2. आता हे कशा पद्धतीने, आता n म्हणजे काय बघा. आता n म्हणजे आपण शेवटची संख्या पकडू शकतो. आता लक्ष द्या इकडे, जर आपण पाहिलं आता n म्हणून आपण शेवटची संख्या बघा, शेवटची संख्या इथे किती आहे. जर आपण या संख्यांची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 यांची जर आपण या क्रमागत संख्यांची, क्रमवार संख्यांची जर आपण बेरीज केली तर कशा पद्धतीने करायची बघा. आता जर आपण अशा पद्धतीने केले, 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 21, 28, 36 अशा पद्धतीने जर केली तर त्याला थोडा वेळ लागेल आणि तो वेळ वाचावा त्याच्यासाठी आपण या सूत्राच्या पद्धतीने जर केलं आपण, म्हणजे सूत्रानुसार जर आपण त्याची बेरीज केली तर आपल्याला अगदी सहज आणि 10 सेकंदाच्या आतमध्ये आपण ते उत्तर सोडू शकतो. आता बघा, इथे काय झालेलं आहे, इथे 11 म्हणजे n, म्हणजे n बरोबर ही शेवटची संख्या पकडायची, म्हणजे n म्हणजेच 11. आता या सूत्राला आपण मांडणी करू. 11 कंसामध्ये बघा, n म्हणजेच 11 अधिक 1 भागिला 2. बघा, अशा पद्धतीने आपण दिलेल्या ज्या संख्या होत्या त्यातली जी शेवटची संख्या होती ते आपण n पकडली, n म्हणजे शेवटची संख्या, आणि त्याला आपण अशा पद्धतीने आपण सूत्रामध्ये त्याची मांडणी केली. मग आता काय करायचं बघा, आता 11 गुणिला हा कंस सोडून द्यायचा पहिले, 11 अधिक 1 12 भागिला 2. आता तुम्ही याचा गुणाकार करा, नंतर भाग द्या 2 नी, किंवा मग आता इथेच आपण बेसक 12. बघा, इथेच आपण डायरेक्ट भागाकार भाग देऊ शकतो, आणि 11 सक 66. बघा, याचं उत्तर काय आलं, 66. म्हणजे 1 पासून तर क्रमवार 11 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज 66 येते. म्हणजे बघा, 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6 असं करण्यापेक्षा जर आपण या सूत्रामध्ये जर त्याची मांडणी केली, सूत्रामध्ये जर त्या संख्या टाकल्या आणि हे सूत्र जर आपल्या लक्षात असलं तर आपल्याला सहज आपण 10 सेकंदात याची जर प्रॅक्टिस केली तर आपण 10 सेकंदात उत्तर काढू शकतो. आता समजा आणखी एखादं उदाहरण बघूया आपण. बघा, 1 2 3 4 5 6 7 एवढंच उदाहरण बघा. आता या क्रमवार नैसर्गिक संख्या यांची बेरीज किती. एवढी बेरीज करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, इथे काय लक्षात आलं की शेवटची जी संख्या आहे ना, शेवटची संख्या आणि त्याच्या पुढची संख्या, म्हणजे त्यात 1 मिळवायचा आहे, म्हणजे पुढची संख्या. इथे काय शेवटची संख्या किती आहे, 7. बघा, सूत्राचा उपयोग न करताही आपण ते करू शकतो. शेवटची संख्या आणि त्याच्या पुढची संख्या 7 गुणिला 8 आणि भागिला 2. बेचोक 8. बघा, 7 चोक 28 उत्तर आलं. म्हणजे आपण 10 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर काढू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ज्या नैसर्गिक संख्या दिलेल्या असतात
असतात त्यांचा आपण जर आपल्याला प्रश्न विचारला की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करा आणि काही क्रमवार नैसर्गिक संख्या जर दिलेल्या असल्या तर आपण हे सूत्र लक्षात ठेवून या सूत्रामध्ये त्याची मांडणी करून आपण त्याचं उत्तर लगेच काढू शकतो. तर बघा आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय, एक पासून त्याची सुरुवात होते. शून्य ही नैसर्गिक संख्या नाहीये. शून्य ही नैसर्गिक संख्या नाहीये. बघा एक पासून नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे अनंत पर्यंत आहे. एक पासून त्याची सुरुवात होते. एक ही पहिली नैसर्गिक संख्या आहे. आताच आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय आणि क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहिलेलं आहे. तर आता आपण समसंख्या म्हणजे काय आणि क्रमवार समसंख्यांची बेरीज कशा पद्धतीने करायची ते बघूया. बघा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. आता बघा आणि दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते. समसंख्याचे आपल्याला 2 समान भाग करता येतात, त्याला 2 ने निशेष भाग जातो. बघा आता जर आपल्याला एखादी संख्या जर बघायची असेल की ती समसंख्या की विषम संख्या तर आपल्याला काय करावं लागेल, 2 ने तिला त्या संख्येला भाग देऊन बघावं लागेल. आणि जर बाकी 0 राहिली, बाकी काहीच नाही राहिली तर म्हणजे निशेष म्हणजे काही शेष राहिलं नाही तर ती संख्या समसंख्या होते. आता बघा इथे काही समसंख्या दिलेल्या आहेत. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 है ना, समसंख्या दिलेल्या आहेत. आता या क्रमवार समसंख्या आहेत. मग आता आपल्याला जर म्हटलं की या ज्या समसंख्या दिलेल्या आहेत यांची बेरीज करा तर आपण आता बेरीज कशा पद्धतीने करायची बघा. आता याचं एक सूत्र आहे बघा, n गुणिला कंसामध्ये n अधिक 1 अशा पद्धतीचं सूत्र आहे बघा. n कंसामध्ये n गुणिला कंसामध्ये n अधिक 1. आता याचा अर्थ काय, n म्हणजे एकूण समसंख्या. बघा एकूण समसंख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा जेव्हा आपण नैसर्गिक संख्यांची क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज केली त्यावेळी n म्हणजे आपण वेगळा अर्थ घेतला होता, पण इथे बघा n म्हणजे एकूण समसंख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 एकूण समसंख्या आहेत म्हणजे n म्हणजे 10 घ्यायचं. बघा एकूण समसंख्या घ्यायच्या n म्हणजे. त्याच्यानंतर इथे 10 अधिक 1. आता बघा 10 गुणिला 10 अधिक 1 11 आणि याचा जर आपण गुणाकार केला तर काय होते 110. बघा म्हणजे काय झालेलं आहे, आपण जर या सूत्रामध्ये मांडणी केली, आपल्याला तशी बेरीज जर करायची म्हटलं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, 2 अधिक 1 2 अधिक 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 30 अशा पद्धतीने बेरीज करावी लागली असती. पण जर आपल्याला हे सूत्र माहित असलं आणि त्याची बेरीज कशा पद्धतीने करायची असली हे माहित असलं आपल्याला तर आपण ते उत्तर 10 सेकंदात काढू शकतो. आता बघा आणखी आपण बघा सूत्र पण लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आपल्याला माहित आहे ते n म्हणजे एकूण समसंख्या घेतलेल्या आहेत आणि n अधिक 1 म्हणजे n अधिक 1 म्हणजे त्याच्या पुढचा नंबर. म्हणजे इथे जर n 10 असेल तर त्याच्या पुढचा नंबर म्हणजे त्याच्या पुढच्या नंबरने त्याचा म्हणजे एकूण समसंख्या आणि त्याच्या पुढचा जो नंबर आहे त्यांचा गुणाकार करायचा. 10 गुणिला 11 म्हणजे 110. याची जर आपण बेरीज केली तर 110 येते. म्हणजे आपण हे तोंडी काढू शकतो जर आपल्याला हे सूत्र माहित असलं आणि कशा पद्धतीने त्याची बेरीज करायची हे माहित असलं तर आपण तोंडी 10 सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढू शकतो. बघा आता समसंख्या आपण पाहिलेली आहे. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो म्हणजे शेष काही शिल्लक राहत नाही. जसं आपण एखादं उदाहरण जर बघितलं बघा, आता आपण हे उदाहरण 46 भागिले 2. बघा आता ही 46 ही जी संख्या आहे या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाते का बघूया. 2 दुने 4 0 6 बेत्रिक 6 म्हणजे खाली किती उरली बाकी 0. बघा निशेष म्हणजे शेष काहीच नाही, निशेष. 2 ने 46 ला निशेष भाग जातो म्हणून काय झालं 46 ही जी संख्या आहे ती समसंख्या आहे. अशा पद्धतीने आपण
समसंख्या चेक करू शकतो. बघा आताच आपण समसंख्या म्हणजे काय व क्रमवार समसंख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची ते पाहिलेलं आहे. तर आता विषम संख्या म्हणजे काय आणि क्रमवार विषम संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची ते आपण बघणार आहोत. बघा आता विषम संख्या म्हणजे काय. आता ज्या संख्येला आपण पाहिलेलो तर समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या होती. आता विषम संख्या म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, त्या संख्येस विषम संख्या म्हणतात. बघा ज्या संख्येचे 2 समान भाग करता येत नाही किंवा दोघांमध्ये समान वाटप करता येत नाही किंवा मग त्या संख्येस 2 ने निशेष भाग जात नाही, त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. आता बघा विषम संख्येचे काही उदाहरण दिलेले बघा. 1 ही विषम संख्या आहे, 3 ही विषम संख्या आहे. बघा 3 ला 2 ने भाग जात नाही, बेकबे बेदुने 4 म्हणजे आहे ना, 3 ला 2 ने भाग जात नाही, 5 ला पण 2 ने भाग जात नाही, 7 ला पण नाही जात, 9 ला पण नाही, 11 ला पण नाही आणि 13 ला पण नाही. म्हणजे ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो. आता क्रमवार विषम संख्यांची बेरीज कशा पद्धतीने करायची. बघा जर आपण म्हटलं 1 3 5 7 9 11 13 आणि 15 बघा अशा पद्धतीने क्रमवार विषम संख्या. आता याची आपल्याला बेरीज करायला सांगितली, क्रमवार विषम संख्यांची बेरीज अशा पद्धतीने सांगितली आपल्याला. तर कशी करायची. बघा याचं एक सूत्र आहे. आपल्याला काय करायचं आहे, संख्या मोजायच्या किती आहे, किती विषम संख्या 1 2 3 4 5 6 7 8. बघा आपल्याला काय करायचं आहे, संख्या मोजायच्या 8. 8 लिहायचे, 8 चा वर्ग. बघा किती सोपं आहे. किती संख्या आल्या आपल्या विषम संख्या 8. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जेवढ्या विषम संख्या आल्या तेवढा नंबर आपण तेवढा अंक आपण इथे लिहिला 8 आणि त्याचा वर्ग. 8 चा वर्ग किती आहे 64. बघा म्हणजेच 1 पासून तर 15 पर्यंत क्रमवार विषम संख्यांची बेरीज 64 येते. समजलं. बघा विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने भाग दिला असता म्हणजे बाकी 1 राहते, म्हणजेच भाग जात नाही, 2 ने पूर्ण भाग जात नाही विषम संख्येला. आणि क्रमवार विषम संख्येची जर बेरीज म्हटलं आपण तर किती विषम संख्या त्या मोजायच्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्याचा वर्ग करायचा. म्हणजे आपण लगेच 10 सेकंदाच्या आतमध्ये आपण त्याचं उत्तर काढू शकतो.